नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये. तर ही जी खुशी दिसते तर फायनली प्लायवूडचं काम पूर्ण झालेलं आहे. माझ्या मागं दिसू शकतं तुम्हाला, पूर्ण प्लायवूडचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि मी ह्याच्यासाठी खुश आहे की अर्धं तर काम पूर्ण झालेलं आहे. घर बांधून झाल्यापासून ते आत्तापर्यंतची पूर्ण जर्नी मी तुमच्यावर शेअर केलेली आहे. आणि हे खूप महत्त्वाचं होतं. आणि विशेष म्हणजे हे आम्ही घरी केलेलं आहे. प्लायवूडचे आम्ही शीट्स माप घेऊन विकत आणलेल्या आणि व्यवस्थित ह्यांनी म्हणजे आमच्या आहोंनी हे व्यवस्थित सेट केलेलं आहे. तर खुशी या गोष्टीची आहे की आता व्हिडिओ बनवायला मला खूप छान बॅकग्राऊंड भेटलेलं आहे. आणि हे करणं खूप गरजेचं होतं, कारण पत्र्यांचं आधी बाहेरचं पण सगळं पत्र्यांचंच आहे, हे पण पत्र्यांचं आहे. पण आमची ही जी पाठची रूम आहे ना, ती महागा असल्यामुळे जास्त कसं होतं, उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं. आणि महागं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की महागं एक पडीक बंगला आहे. तर काय माहिती तिथं साप काय भरपूर काय असू शकतं. तर सोहमच्या सेफ्टीसाठी आम्ही हे केलेलं आहे. फायनली हे छान म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे. एक छान असं लुक झालेलं आहे घराला. आणि त्याच्यासाठी मी खूप 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 खुश आहे. थोडंच आहे पण ते माझ्यासाठी भरपूर आहे. तर हे काम पूर्ण झालेलं आहे. तर आता लाईटवाले येणार आहेत, लाईट फिटिंग करायची आहे. कारण लाईट फिटिंग अजून केलेलं नाही, कारण ते आलेच नाहीत. त्याने दुसरीकडे काम घेतलं पण ते आले नाहीत. तर ते येतील, लाईट फिटिंग होऊन जाईल आज आणि कलर वगैरे होऊन जाईल. तर 2 दिवसामध्ये तुम्हाला मी होम टूर देईलच. तर चला, तर मग बाकीचे कामं आवरून घेते मी. कपडे वगैरे धुवून झालेले आहेत, चपात्या वगैरे केलेल्या आहेत. आणि मला आता भाजी काहीतरी करायची आहे. उसळ आहे, उसळ फोडणी घालून घेते. परत नवनीतमध्ये जायचं आहे. सोहमसाठी थोडीशी स्टेशनरी बाकी आहे, स्टेशनरी आणायची आहे. शाळेचा ड्रेस ट्राय करायचा आहे सोहमला. अशा बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत. आणि उद्या सोहमच्या शाळेचा पहिला दिवस आहे, तर त्याला स्कूलमध्ये पण सोडवायला आणि आणायला जायचं आहे मला. ते पण खूप महत्त्वाचं आहे, कारण स्कूल भलेही माझ्या घराच्या जवळ आहे, पण मी त्याला एकट्याला सोडत नाही. मी जाते, स्वतः जाते. तो थोडासा मोठा झाला की तो स्वतःहून जाईल. तर चला, तर मग बाकीचे कामं आवरते आणि तुम्हाला परत भेटते. ह्या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण प्लायवूड मारणं झालेलं आहे. आता राहिला इकडचा प्रश्न, तर इथं कलर मारायचं आहे, कारण जॉईंट दिलेला आहे. जॉईंट दिल्याबद्दल इकडे प्लायवूड मारता नाही येणार आहे. आणि इकडे लाईटचा बोर्ड येणार आहे, तर त्याच्यासाठी इथं नाही मारलेलं आहे. तर हे असं फायनल लुक आहे. आज लाईटवाले वगैरे येतील फिटिंग वगैरे करायला. आणि व्यवस्थित मग आज कलर वगैरे मारून लगेच घेणार आहे. संध्याकाळपर्यंत कलर मारून एकदम सगळं व्यवस्थित होऊन जाईल आज. तर अशा प्रकारे. आणि इथं सोहम बसलेला आहे. काम झालेलं आहे. आणि ह्या साईडला मस्त असं बॅकग्राऊंड मला मिळणार आहे. स्टुडिओ बनवणार आहेत आम्ही. अजून भरपूर म्हणजे कलर मारल्यावर खूप छान दिसेल हे. तर इकडं स्टुडिओ बनणार आहे आमचा. आणि मस्त तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज बनवणार आहे, शॉर्ट्स व्हिडिओ. एक वेळेस म्हणते की शाळेचे कपडे घालून बघ म्हणून. तर हा आहे सोहमच्या शाळेचा युनिफॉर्म. तर कसा आहे रे, मोठा वाटतोय का तुला, कसा वाटतोय? तिकडे बघ समोर आरशामध्ये. पाण्यातून काढावं लागणार, पण ह्याला कडक कडक दिसतंय ना. हां, तर थोडासा कडक वाटतोय कारण नवीन कापड असल्यामुळे. पाण्यातून काढते बाळा, तू काढून ठेव. हां, नीट जरा व्यवस्थित काढ. तर बघा कसा थांबलाय हा. तर उद्याच्याला शाळेचा पहिला दिवस आहे. सोहम तयारी करायची आहे. हां, तू काढ, तू ते काढ, कारण पाण्यातून त्याला 100% पाण्यातून काढावं लागणार आहे सोहम. प्रश्नच नाही, त्याच्यामध्ये वादच नाही आहे. तर चला मग, अजून चपाती वगैरे केलेल्या आहेत. मला उसळ करायची आहे, उसळ करून घेते आणि नवनीतमध्ये जाऊन येते. आणि मेन गोष्ट, हा माझा जो ड्रेसिंग टेबल आहे तो आवरून झालेला आहे, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर सारं सामान लागतं आणि मला काही सापडत नव्हतं. तर काल मी पूर्ण ड्रेसिंग टेबल आवरून घेतलेलं आहे, व्यवस्थित सगळं आवरणं झालेले आहे. तर सोमने इकडं हातोड्या ठेवलेल्या आहेत, कारण त्या सापडत नाहीत ऐन टायमाला. व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेलं आहे. तात्पुरतं कूलर इकडं लावलेलं आहे. व्यवस्थित आज सगळं फिटिंग वगैरे होईल. इकडच्या साईडला बेड ठेवला आहे मी. आता हा बेड जाईल, इकडे शिफ्ट होईल. बेड हा इकडे शिफ्ट होणार आहे, कारण इथं भरपूर सारं सामान आहे लाईटीचं वगैरे.
ते पण वरती टाकायचं आहे. मेन ही गोष्ट झालेली आहे, कारण मला काहीच मिळत नव्हतं आणि ह्याच्याशिवाय तर माझी स्किन अशी हे झाली ड्राय. तर आता हे पण सुद्धा मिळत नव्हतं. मी गुलाबजल वापरत असते, रोज वॉटर, तर क्लिन्झर पण आहे माझा. आणि मला ही गोष्ट सापडतच नव्हती. मी म्हणलं चला एकदाचं सगळं आवरूनच घेऊया. खरंच गुलाबजल चेहऱ्यावर खूप छान काम करतं. शक्यतो मी रात्री मारत असते, शक्यतो मी ह्याला रात्रीच ट्राय करते. पण आता किती दिवस झालं मी काय समजू शकता तुम्ही घराचं काम चालू असल्यामुळे. तर चला मग स्वयंपाक करून घेऊया. तर इकडं मग थोडंसं आवरावरी करायला घेतलेलं, कारण चपात्या वगैरे केल्या होत्या सकाळी. तर सोहमला चहा वगैरे करून दिलं, तर दूध तापवून घेतलं होतं, थंड झालं होतं. आणि कधीसुद्धा दूध पूर्ण थंड झाल्याशिवाय कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका. जेव्हा गरम करून रूम टेम्परेचरवर दूध सेट होतं त्यावेळेसच ठेवायचं. आणि मी मार्केटमध्ये गेलते तर उसळ आणली होती, तर आता ती उसळ करून घेणार होते. तर कधीसुद्धा उसळ मी पाकडून किंवा चाळून घेत असते, कारण त्याच्यावरचे जे शेल्स, जे साली निघतात, त्या शिजल्याच्या नंतर ना उसळीवरती तरंगायला लागतात. तर मी पाकडून सगळे जे त्याचे वरचे टर्पल म्हणा किंवा साली असतात, खरं तर त्या तशा खायला खूप पौष्टिक असतात. पण सोहम म्हणतो की आई घशामध्ये अडकतं म्हणून. तर त्याच्यासाठी सगळ्या ज्या उसळीवरच्या साली होत्या त्या सगळ्या मी अशा काढून व्यवस्थित करत होती. तर बघू शकता तुम्ही. तर तसं तर उसळ मी घरीच भिजू घालते. मटकी आणत असते जेव्हा मी किराणा भरत असते. तर आता ह्यावेळेस कसं घराचं काम काढल्यामुळे खूप गडबड झालेली, त्यामुळे मी कुठलीच मटकी आणू शकले नाही, कडधान्य आणले नाही. जेवढं हाताला येईल तेवढं सामान फक्त डीमार्टमधून उचललं आणि घरी आणली. तर आता शाळा चालू झाल्याच्या नंतर ना भरपूर कडधान्य लागतात घरामध्ये सोहमला टिफिनला वगैरे द्यायला. आणि इकडं सोहम आला होता. इकडं मस्तपैकी आपली मिसळ म्हणते उसळ तयार झालेली आहे. तर या तुम्ही पण जेवायला. जेवणे वगैरे झालेली आहे. लाईट काम करण्यासाठी, लाईट फिटिंगसाठी आलेली आहे. पण इथं काय होतं आहे बघा, पावसाला सुरुवात झालेली आहे, जोरात पाऊस येतो आहे. आणि जसं घराचं काम चालू झाले तसं पावसाने आम्हाला एकट्याला सोडलंच नाही. काय नाही काय होऊन कशा तरी कुठल्या तरी बाबतीमध्ये पाऊस चालूच आहे. तर अर्धं काम झाले, ट्यूबलाईट फिटिंग झालेले आहेत, पंख्याचे पॉईंट वगैरे काढलेले. पण आता जे काम महत्त्वाचं आहे मीटरमधून करायचं आहे तेच काम थांबलेले, कारण पाऊस येतो आणि पावसा पाण्याचं म्हणजे भीतीच वाटते करायला. तर आता बघूया. आणि पाऊस तर खूप छान वातावरण झालेलं, एक नंबर वातावरण झालेलं, कारण आज भरपूर असं गरम होत होतं. तर गेला अर्धा तास झालं पाऊस पडतोच. तर जेव्हा आता पाऊस थांबेल तेव्हा त्या लोकांना त्यांचं काम करता येणार. त्याच्याशिवाय मग मला वाटते आजचा पण दिवस असंच जाणार काय की, कारण लाईट फिटिंग केल्याशिवाय तर कलर मारता नाही येणार आहे मला. तर बघूया आता काय होतं. लाईट फिटिंग झाल्याच्या नंतर आजचा दिवस बी असाच जाणार आहे. बघूया, मी तुम्हाला अपडेट देतच राहील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.